राज्यातल्या 6 प्रमुख शासकीय महाविद्यालयांमध्ये धर्मशाळा विश्रामगृह उभारण्यासाठी गुजरातमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला मोक्याच्या जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। 1 रुपया या नाममात्र दराने 49 वर्षांसाठी या जागा दिलेल्या आहेत आणि या जागेवर संस्थेच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छतागृह ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाने नव्या वादाची आता शक्यता आहे। मुंबईतल्या जे रुग्णालय, नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय, पुणे इथल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय, यवतमाळमधल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरामध्ये या अहमदाबादमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक 1 रुपया नाममात्र दराने जागा दिली जाणार आहे। तर कोट्यवधींच्या जमिनीचे हे आंदण दिलं जाते। रुग्णालयातली जागा ही गुजराती संस्थेला दिली जाते। धर्मशाळेच्या नावाखाली 1 रुपया केवळ भाडं आकारलं जाणार आहे। 1 रुपया भाड्यानं कोट्यवधींच्या या जमिनी आंदण म्हणून दिल्या जाणार आहेत। अर्थात आता यावर काय नेमक्या सगळ्या प्रतिक्रिया उमटतात हेही बघणं गरजेचं आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या रुग्णालयांमधल्या या जागा आता कोट्यवधींच्या जमिनी आंदण म्हणून दिल्या जाणार आहेत। धर्मशाळा उभारण्यासाठी 49 वर्षाच्या भाडेतत्वावर या जागा दिल्या जातील। 1 रुपया नाममात्र भाड्यानं ही जागा दिली जाणार आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील या संदर्भातले जाणून घेऊया। स्वप्नील, अहमदाबादमधली सेवादान आरोग्य फाउंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी अशा प्रकारे कोट्यवधींच्या जमिनी दिल्या जात आहेत आणि रुग्णालयातल्या जागा दिल्या जाणार आहेत। केवळ भाडं 1 रुपया असणार आहे। 49 वर्षांसाठी हा भाडे करार असणार आहे। काय नेमके या संदर्भातले सगळे तपशील आहेत? नक्कीच गुजरातमधील एका संस्थेला ह्या जागा देण्यात आलेल्या आहेत। 6 शासकीय रुग्णालयांमधील जागा आहे। मात्र कोट्यावधींची जागा आहे। खरं तर यातून महसूल हा रुग्णालयांना किंवा राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मिळाला असता। मात्र एकूण धर्मशाळेसाठी 1 रुपया असं 49 वर्षांसाठी हे टेंडर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोट्यावधींचा महसूल यामध्ये बुडाल्याची या ठिकाणी आपल्याला बाब समोर आली पाहायला मिळते। मात्र महाराष्ट्रातील कोणतीही संस्था यामध्ये पाहायला मिळत नाही। गुजरातमधली जी संस्था आहे, अहमदाबाद येथील जी संस्था आहे, या संस्थेला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याबद्दल कुठेतरी रोष हा निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील संस्थेला का देण्यात आलं नाही अशा प्रकारे सुद्धा प्रश्न आता उपस्थित होण्याची शक्यता आहे। खरं तर जे शासकीय रुग्णालय आहेत त्यामध्ये बडे शासकीय रुग्णालय आहेत आणि मोक्याच्या जागा आहेत खरं तर या। त्यामुळे आता यावरती विरोधकांकडून टिप्पणी सुरू झाल्यावरती नक्की महायुतीकडून यावरती काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।